आज थोडा थ्रोट काय झालंय, जरा दुखतंय, गळा जरा, घसा जरा दुखतोय, गळा नाही दुखत, घसा. ओके. थोडा तुमच्या फोनचा व्हॉल्यूम वाढवून ठेवा. तुमच्या एजे, अजय अजय म्हणजे एजे, ठीक आहे. तर तुमच्या फोनचा व्हॉल्यूम थोडासा वाढवून ठेवा. घसा खरखरत नाही, जास्त लेक्चर झाल्यामुळं दुखतोय, कळतं ना. तुम्हाला वाटायचा खरखर आलाय, सरला काय झालं काय. डबल वॅक्सिन घेतलंय मी, टेंशन घेऊ नका. चलो देखो इधर. तो क्या देखने का है अभी, तो क्या देखने का है, अभी अपना डेरिवेटिव चालू है. तो फर्स्ट पार्ट में क्या हुआ है, डेरिवेटिव फंक्शन एंड उसका डेरिवेटिव. सेकेंड पार्ट में क्या हुआ है, डेरिवेटिव इज स्लो. थर्ड पार्ट में क्या हुआ है, डेरिवेटिव इज रेट. अब फाइनली क्या चल रहा है, डेरिवेटिव से हम लोग फाइंड आउट कर सकते हैं मैक्सिमम कब होता है फंक्शन, और डेरिवेटिव से हम लोग फाइंड आउट कर सकते हैं फंक्शन कब मिनिमम होता है. तो फंक्शन कब मैक्सिमम होता है एंड फंक्शन कब मिनिमम होता है, इसका एक एग्जांपल कल देखा था. ठीक है, अच्छा है. ओके ओके मोहिनी, ठीक है ठीक है. तो स्टेप्स क्या है उसका, मैक्सिमम है फंक्शन क्या मिनिमम है, ये देखने के लिए स्टेप्स क्या है. तो मैं बोलता हूं क्या स्टेप्स है, कल हुआ था, अभी रिवीजन चल रहा है. तो फर्स्ट डिफाइन करने का है फंक्शन को. फर्स्ट किसको डिफाइन करने का है, तो फर्स्ट वी हैव टू डिफाइन फंक्शन एफ. अभी फंक्शन को डिफाइन किया, तो कैसा डिफाइन करने का है, फंक्शन को ऐसे डिफाइन करने का है, फंक्शन को ऐसा डिफाइन करने का है सो दैट उसके अंदर एक ही वेरिएबल है. ठीक है, तो वेरिएबल शुड बी वन. तो फंक्शन को ऐसा डिफाइन करो कि उसके अंदर कितना वेरिएबल्स चाहिए, तो एक एक्स और वाई, ऐसा दो नहीं चाहिए, एक तो एक्स चाहिए या फिर एक तो वाई चाहिए. नंबर वन. सेकेंड काम क्या करने का, नंबर वन काम हो गया. सेकेंड काम क्या करने का, इसका लेने का फर्स्ट डेरिवेटिव, और फर्स्ट डेरिवेटिव को इक्वेट करने का झिरो से. फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्हला कुणाबरोबर इक्वेट करायचा, झिरो बरोबर. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला कुणाबरोबर इक्वेट करायचा, झिरो बरोबर. आणि कधी कधी डेरिव्हेटिव्ह झिरो होतो ते फाइंड आउट करायचा, कोणत्या कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूजला, कोणत्या कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह झिरो होतो ते फाइंड आउट करायचं. वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ एक्स at which function derivative of function becomes zero. We have to find out values of x at which derivative becomes zero. मग डेरिव्हेटिव्ह कुठं झिरो होते ते शोधून काढायचं, त्या त्या ठिकाणीच मॅक्सिमम किंवा मिनिमम बसलेला आहे. ज्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह झिरो होते तिथंच मॅक्सिमा किंवा मिनिमा आहे. ठीक आहे. मग समजा एक्सच्या मला 3 व्हॅल्यूज भेटल्या, कालच्या न्यूमेरिकल मध्ये एक व्हॅल्यू भेटली होती, एक्स इज इक्वल टू 10, आठवते ना. पहिला डेरिव्हेटिव्ह झिरो घेतला, त्याच्यानंतर याला सॉल्व्ह केल्यावर काय भेटला होता कालच्या न्यूमेरिकल मध्ये, एक्स इज इक्वल टू 10 भेटला होता. तसं समजा एक मी न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याला सॉल्व्ह केलं, तर मला काय भेटल्या, एक्सच्या मला 3 व्हॅल्यूज भेटल्या. मग एक्स इज इक्वल टू 2 पण भेटला, एक्स इज इक्वल टू 3 पण, आणि एक्स इज इक्वल टू समजा 8. याचा मिनिंग काय बा, पहिला डेरिव्हेटिव्ह झिरो, याला सॉल्व्ह केलं तर एक्सच्या मला 3 व्हॅल्यूज भेटल्या. ऐका व्यवस्थित मी काय बोललो. पहिला डेरिव्हेटिव्ह झिरो घ्यायचा, त्याला सॉल्व्ह करायचं, काल किती भेटल्या होत्या आपल्याला व्हॅल्यूज, एकच भेटली होती, एक्स इज इक्वल टू 10.
आता काही मी म्हणालो याला सॉल्व्ह केलं आणि 3 मला एक्सच्या व्हॅल्यूज भेटल्या. याचा अर्थ काय होते, याचा मिनिंग काय, ऍट एक्स इज इक्वल टू 2 डेरिव्हेटिव्ह 0, ऍट एक्स इज इक्वल टू 3 डेरिव्हेटिव्ह इज 0, ऍट एक्स इज इक्वल टू 8 ऑल्सो डेरिव्हेटिव्ह इज 0. मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश हे 0 बनते या तिन्ही व्हॅल्यूजला. एक्स इज इक्वल टू 2 ला पण हे 0 बनतंय, एक्स इज इक्वल टू 3 ला पण एफ डॅश 0 आणि एक्स इज इक्वल टू 8 ला पण एफ डॅश 0. म्हणजे या तिन्ही ठिकाणी एकतर मॅक्सिमम बनाले फंक्शन किंवा एकतर मिनिमम बनाले. या तिन्ही ठिकाणी फंक्शन एकतर मॅक्सिमम बनते किंवा एकतर मिनिमम बनते. मग कुठं कुठं फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम बनू शकते, दॅट वी गेट टू नो फ्रॉम फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. पण एक्झॅक्टली मॅक्सिमा झालाय का मिनिमा झालाय, फंक्शन एक्झॅक्टली मॅक्सिमम झाले का मिनिमम झाले, ते आपल्याला कळतंय फ्रॉम द सेकंड डेरिव्हेटिव्ह. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असला तर फंक्शन काय बनले, मॅक्सिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असला तर फंक्शन काय बनलेलं आहे, मॅक्सिमम बनलेलं आहे त्या एक्सच्या व्हॅल्यूला. आणि जर डबल डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असला तर फंक्शन काय बनले, मिनिमम. हे लेस दॅन 0 असला तर मॅक्सिमम आहे फंक्शन, हे ग्रेटर दॅन 0 असला तर फंक्शन काय, मिनिमम आहे. कळलं. चलो हळूहळू न्यूमेरिकल्स जसे आणखीन सॉल्व्ह होतील तशी आयडिया येते. ओके चलो, तो या स्टेप्स आहेत. चला एक्झाम मंडेला होईल, आज काय फ्रायडे आहे. आज काय आहे, फ्रायडे आहे. एक्झाम कधी होईल, एक्झाम मंडेला होईल. एक्झामचा सिलेबस काय, ओनली डेरिव्हेटिव्ह, फक्त डेरिव्हेटिव्ह, जितका झालाय तितका डेरिव्हेटिव्ह, राइट ना. मग अभ्यास करा. ठीक है चलो, अभी मैं एक न्यूमेरिकल बोलता हूं, उसको सॉल्व करेंगे. चला, a wire of length, a wire metallic wire आहे, a wire of length 16 centimeter a wire of length 16 centimeter is given. लिहा, क्वेश्चन लिहा. मंडेला क्लास आहे, मंडेला क्लास पण आहे, पेपर पण आहे. संडे टोटल ऑफ. चलो काय म्हणतो मी, वायर of 16 centimeter length is given. ठीक है. Form a rectangle, form a rectangle by using this wire. Form a rectangle by using this wire so that form a rectangle using this wire so that its area is maximum. Form a rectangle by using this wire. Form a rectangle by using this wire. पहिला लिहून घ्या, नंतर बोलू आपण ना. Form a rectangle by using this wire so that its area is maximum. So that its area is maximum. Find out side of the rectangle.
फाइंड आउट साइड्स ऑफ द रेक्टेंगल. फाइंड आउट साइड्स ऑफ द रेक्टेंगल. ठीक है, क्वेश्चन लिहा, रीड करा, थिंक करा, मग आपण सॉल्व करू. 7 PM ला बायो पेपर आहे का? बर. तो फिर क्या करने का? मंडे 7 PM पेपर, पण बायोचा वेगवेगळ्या टाइम मध्ये देता येतं ना. 7 ते 10, 7 ते 12 असा देता येत असेल कदाचित. बघ बरं जरा, बायोचा पेपर फिक्स टाइम मध्ये नसते. ते ऍप वर टाइम ऍप वर काहीतरी टाइम आपल्याला लिमिट दिलेली असते, त्याच्यात कधी पण देता येते. बघून मला सांगा. नाही, डेली टाइम जर चेंज केला तर प्रॉब्लेम होत आहे. हा, विष्णू म्हणाले ना 3 hours मध्ये देता येतो. आकाशनी 7 ला पेपर सोडत असतील सर, पण 8 ला पण देता येतो आपल्याला. 8, 8:15 ला पण देता येतो. काही प्रॉब्लेम येणार नाही. बघ एकदा कन्फर्म करून मला उद्या सांग, नाहीतर मग आपण चेंज करू. ठीक आहे, चलो. क्वेश्चन मी परत एकदा रीड करायला. A wire of length 16 centimeter is given. A wire of length 16 centimeter is given. By using this wire, a rectangle is formed. Form a rectangle by using this wire so that its area is maximum. Find out its side. Find out sides of rectangle. Find out sides of rectangle. ठीक है, ओके. चलो सॉल्व करायचा. आता सर्वांना समजलं पाहिजे हे न्यूमरिकल. आदित्य आली का? आली. बर, आता हे न्यूमरिकल झालं की एकदम क्लिअर समजायला पाहिजे तुम्हाला. मग ही वायर दिली, वायरचा यूज करून आपल्याला रेक्टँगल बनवायचा आहे, कळते ना. बाय युझिंग दिस वायर वी हॅव टू फॉर्म अ रेक्टँगल. मग रेक्टँगल मी असा बनवला. मग ही साइड किती असू शकते? 1. मग ही पण साइड 1 झाली, बरोबर ना. रेक्टँगल आहे ना. रेक्टँगलची ही साइड जर 1 झाली तर ही पण साइड आपोआपच 1 होणार. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. मग 1 आणि 1 याच्यातला 2 सेंटीमीटर खपला. टोटल वायर कितीची आहे? 16 ची. टोटल वायर 16 ची आहे, त्याला घेऊन आपल्याला रेक्टँगल बनवायचं ना. टोटल वायर 16 सेंटीमीटरचे आहे, त्याला यूज करून रेक्टँगल बनवायचा. इकडला 1 आणि इकडला 1 खपला म्हणजे 16 मधला 2 खपला, राहिला काय? 14. मग 14 मधला इकडे 7 पाहिजे, इकडे 7 पाहिजे. 7, 7, 14, 15, 16 बरोबर 16 झाला का पेरिमीटर. मग 16 सेंटीमीटरच्या वायरने आपण काय तयार केला? एक रेक्टँगल तयार केला. अच्छा है. कितना है एरिया रेक्टेंगल का? ये जो रेक्टेंगल है उसका एरिया कितना है? 7 × 1 लेंथ इंटू ब्रेड. किती आहे रेक्टेंगलचा एरिया? 7 आहे. कळते ना. मग ही साइड मी केली, ही साइड रेक्टेंगलची केली मी 2. मग इकडली साइड रेक्टेंगलची काय केली? इकडली साइड जर मी रेक्टेंगलची मोठी केली 2 केली तर इकडली साइड पण 2 होणार. मग 2 + 2 किती गेला? 4. मग 16 मधून 4 गेला. 4 लेंथ आहे ना ही. 4, 2 आणि 2 16 मधून 4 गेली, राहिली किती? 12. मग हा 6, हा 6, 6, 7, 8, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16, परत 16 बरोबर झाली लेंथ, बरोबर ना. मग असा पण रेक्टँगल मला तयार करता येते या वायर पासून. या वायर पासून हा रेक्टँगल पण करता येते, या वायर पासून हा रेक्टँगल पण करता येते. असा जर रेक्टँगल बनवला तर एरिया किती झाला? 6 × 2 12. एरिया वाढला बघा, 7 पेक्षा 12 झाला, एरिया इन्क्रीज झाला. कळते ना.
असे किती रेक्टँगल्स बनवता येतील बरं मला सांगा. असे किती रेक्टँगल्स बनवता येतील या वायर पासून, असे किती रेक्टँगल्स बनवता येतील. क्वेश्चन मध्ये सांगितले ना तसे असे वेगवेगळ्या प्रकारचे किती रेक्टँगल्स बनवता येतील. बोलो. हाऊ मेनी रेक्टँगल्स I can form different types of rectangle I can form by using this length of wire. बोलो किती रेक्टँगल्स होतील. 10, 15, 50, 100, 80, 90, इनफायनाइट किती होतील. बोला बोला बाकीचे बोला. 2 कमेंट आलेत. बाकीचे बोला काय असे किती रेक्टँगल्स तयार करता येतील. असे इन्फायनाइट रेक्टँगल्स तयार करता येतात. किती इन्फायनाइट. तुम्हाला काय वाटेल हे 1 हे 2 3 4 5 अशाच इंटिजर काय म्हटलंय का. रेक्टँगलची साईड इंटिजर पाहिजे असं मी क्वेश्चन मध्ये कुठं म्हटलंय का. नाही. मग रेक्टँगलची साईड काही पण असू शकते. मग रेक्टँगलची साईड काय पण असू शकते. इंटिजर कुठं म्हटलंय का मी रेक्टँगल इंटिजर पाहिजे. रेक्टँगलची साईड इंटिजर पाहिजे असं कुठं म्हटलंय का. काय पण चालते मग साईड. मग हे 2.5 चालते का. चालते ना काय अडचण नाही. हे 2.5 तर हे पण 2.5 2.5 2.5 म्हणजे 5 खपला. हे 2.5 आणि हे 2.5 म्हणजे 16 मधला 5 लेंथ खपली. राहिली किती 11. 11चं काय 11 याला 5.5 भेटणार. इकडे 5.5 रेक्टँगल झाला ना. असा पण रेक्टँगल होते ना. सगळ्याची समेशन मारा 16 येते. प्रत्येक साईडची समेशन मारा 16 येते. असा पण रेक्टँगल होऊ शकते त्यात. मग हे 2.1 असू शकते का. अरे चालते ना. क्या प्रॉब्लेम आहे. हे 2.1 चालते का. चालते ना. हे पण 2.1 येते. हे काहीतरी काढावं लागेल. मग असे किती रेक्टँगल्स फॉर्म होते. सो आय कॅन फॉर्म infinite number of rectangles, different types of infinite number of rectangles by using same wire. पण पाहिजे काय त्या सगळ्या एवढ्या मोठ्या रेक्टँगल्स मधला मला एकच रेक्टँगल शोधून काढायचा. त्या सर्व इतके सारे रेक्टँगल्स ह्याच्यापासून मला बनवता येतील. असा 1 वाला 2 वाला 2.5 वाला म्हणजे ही साइड आहे. 2.5 2.6 2.7 2.9999 2.8888 2.777. सो देर आर सच इन्फायनाइट रेक्टँगल्स. आणि त्यातला मला एकच रेक्टँगल शोधून काढायचा की ज्याचा एरिया आहे मॅक्सिमम. हे सगळे इन्फायनाइट रेक्टँगल्स आहेत आणि त्यातला मला एकच रेक्टँगल शोधून काढायचा आहे की ज्याचा एरिया मॅक्सिमम आहे. मग ते काय काम सोपं आहे का. कळते ना. ते काय काम काय सोपं आहे का. मग ते काय काम सोपं नाही आहे. फॉर दॅट वी नीड डेरिव्हेटिव्ह. एवढ्या सगळ्या रेक्टँगल मधला एक रेक्टँगल शोधून काढायचा आहे की ज्याचा एरिया मॅक्सिमम आहे. देअरफॉर वी कॅनॉट डू दॅट बाय सिंपल मॅथमॅटिक्स. वी कॅनॉट डू दॅट. फॉर दॅट वी रिक्वायर डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह घेतल्याशिवाय गेम बसत नाही. डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागते. क्वेश्चन हे आता काय काय सांगितलं क्लिअर. डेरिव्हेटिव्हची नीड काय आहे. डेरिव्हेटिव्हची गरज काय आहे मॅक्सिमम मिनिममची. कळते ना. हे क्लिअर का. चलो चलो बोलो. क्वेश्चन क्लिअर का. आणि डेरिव्हेटिव्हच काय यूज करायला लागतंय हे पण क्लिअर आहे का. ओके. नाही तर तुम्हाला काय वाटणार डेरिव्हेटिव्ह नसलं तरी आपण गावठी लेवलनं करतो. होत नाही. म्हणजे ट्रायल अँड एरर. गावठी लेवल म्हणजे ट्रायल अँड एरर. 1 घेऊन बघू रे. मग 2 घेऊ. मग 3 घेऊ. मग 4 घेऊ. मग 4 होत नाही. इन्फायनाइट आहेत. करता येत नाही. ट्रायल अँड एरर न गेम बसत नाही. ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह करू. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. डेरिव्हेटिव्ह म्हणाला तुम्ही तर डेरिव्हेटिव्ह करू. चलो. तो पहला काम क्या करने का है. चला बघा. फुल कंसंट्रेशन. ओई इधर. तो फुल एकदम कंसंट्रेशन चाहिए. तो नंबर 1 काम क्या करने का है.
फंक्शन को डिफाइन करने का आहे. नंबर 1 काम काय करायचं आहे, वी हॅव टू डिफाइन फंक्शन. फंक्शन तयार करायचं आहे. मग ज्याला पण मोठा करायचा आहे दॅट इज द फंक्शन. ज्याला पण मॅक्सिमम करायचा आहे दॅट इज द फंक्शन. कुणाला मॅक्सिमम करायचा आहे बोलो रे, कमेंट मारो. कुणाला मॅक्सिमम करायचा आहे, कुणाला मॅक्सिमम करायचा आहे. काल मल्टिप्लिकेशनला मॅक्सिमम केला. एस्टरडेज न्यूमरिकल मध्ये वी मॅक्सिमाइज मल्टिप्लिकेशन. आता याच्यात कुणाला मॅक्सिमम करा म्हणालाय, सांगा बरं तुम्ही मला. चलो बोलो. फंक्शनलाच पकडायचंय ना, फंक्शनच तर काढायचं आहे. कुणाला मॅक्सिमम करायचं आहे बोलो. अरे बोलो 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 बोलो, किसको मॅक्सिमम करने का है. आले 2-3 आन्सर्स करेक्ट आलेत बाकी सगळ्यांना आलेत. कुणाला मॅक्सिमम करायचं आहे बोला बोला, थिंक करा. तुम्हाला कळू दे जरा, मग मजा येणार. आलेत आन्सर बरोबर आलेत. मॅक्सिमम कुणाला करायचं, आकाशनी. परत न्यूमरिकल रीड करा, परत न्यूमरिकल करा. व्हॉट वी वॉन्ट, डू वी वॉन्ट मॅक्सिमम एरिया और मॅक्सिमम साइड. काय पाहिजे, एरिया मॅक्सिमम पाहिजे का साइड मॅक्सिमम पाहिजे. बघा चेक करा, रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम पाहिजे का साइड मॅक्सिमम पाहिजे. काय लिहिले बघा, साइड फाइंड आउट करायची आहे. साइड फाइंड आउट करायचे, पण मॅक्सिमम कोण पाहिजे, एरिया. कळते ना, एरिया मॅक्सिमम. साइड फाइंड आउट करा म्हणून सांगितलंय, पण मॅक्सिमम कुणाला करायचा आहे, फाइंड आउट साइड सो दॅट एरिया बिकम्स मॅक्सिमम. फाइंड आउट साइड सो दॅट एरिया बिकम्स मॅक्सिमम. एरियाला मोठा करायचा आहे, देअरफॉर एरिया इज द फंक्शन. कळते ना, सर्वांना कळते, चांगली गोष्ट, आनंद आहे. तो फंक्शन क्या है, एरिया. फंक्शन कौन है, एरिया. ओके ठीक आहे. मग हे साइड, हे 16 सेंटीमीटरची वायर आहे, तर ही साइड एक्स, तर ही पण साइड किती झाली, एक्स. आता साइड्सला एज्युम करू. या साइडला जर मी एक्स पकडला, तर या साइडला काय, ही पण साइड एक्सच असणार ना, रेक्टँगल आहे ते. मग हे पण एक्स, तर हे पण एक्स. तर ही साइड किती शिल्लक, किती राहिले बघा, 16 मधून 16 आहे आपल्याकडे, त्यातला इकडला एक्स आणि इकडला एक्स, म्हणजे 2x खपला. बरोबर. आपल्याकडे टोटल वायर कितीचे, 16चे आहे. त्यातला इकडे एक्स खपला, इकडे एक्स लेंथ वापरली आपण, इकडे एक्स लेंथ वापरली, एक्स आणि एक्स 2x खपला. मग 16 मधला 2x खपला, राहिला किती, 16 मायनस 2x. त्यातला अर्धा वर लावायचा, अर्धा खाली. मग हा किती येते, याचा हाफ, 8 मायनस एक्स. आणि ही लेंथ किती येणार, याच्या हाफ, 8 मायनस एक्स. ओके, इकडे एक्स हा एक्स पकडला, तर हा पण एक्स. 16 मधून किती गेला, 2x केला. त्याला हाफ मारा, हाफ वर हाफ खाली. 16 मायनस 2x चा हाफ किती, 8 मायनस एक्स. खाली 8. सगळ्याची समेशन मारून बघा, हा 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 समेशन मारून बघा, 16 येते का. आगे जाऊ अभी. चला इथपर्यंत हे क्लिअर का, हे क्लिअर का. मग एरिया किती येते, लेंथ इंटू ब्रेड. लेंथ किती, 8 मायनस एक्स, आणि ब्रेड किती, एक्स. मग हे किती येते, एक्स न मल्टिप्लाय केला, 8x मायनस एक्स स्क्वेअर. फंक्शन किती आला, पहिलं काम झालं. फंक्शन काय, 8x मायनस एक्स स्क्वेअर. हे कळते का बघा, इथपर्यंत काय प्रॉब्लेम असेल, कळत नसेल तर सांगा. इधर तक अगर कुछ नहीं समझ रहा है तो बोलो. चला काय क्लिअर आहे. थोडा वेळ मी थांबतो, एकदा चेक करून घ्या. याला मी एक्स पकडला, तर हा पण एक्स. मग शिल्लक राहिलेल्यातला अर्धा हा, अर्धा हा. सबको क्लियर है, अच्छा है, गुड.
ओके, तो फंक्शन क्लियर अभी। तो फंक्शन मतलब क्या है, चला बघा रे। तो फंक्शन मतलब क्या है, फंक्शन मतलब विड्थ इंटू लेंथ। तो लेंथ है लिया, ब्रेड्थ कितना है वो लिया, लेंथ इंटू ब्रेड्थ किया तो ये फंक्शन एरिया आ गया। अच्छा है, दुसरी स्टेप काय करायचं, डेरिव्हेटिव्हला झिरोला इक्वेट करायचा आणि एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या। डेरिव्हेटिव्हला झिरोशी इक्वेट करायचा आणि एक्स ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची। करू, डेरिव्हेटिव्ह घेतला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 8 चा आहे तसा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 8 आहे तसा, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती 1, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, डोक्यावरचा समोर येते, डोक्यावरचा समोर आला आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1, 8 ऍज इट इज, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, इंडेक्स डोक्यावरचा समोर आला आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1, मग दिस इज द डेरिव्हेटिव्ह। याला आता 0 बरोबर इक्वेट करू। तुम्ही करू नका रे त्यामुळे, तुम्ही नंतर करा ना। डेरिव्हेटिव्हला 0 बरोबर इक्वेट करू आणि सॉल्व्ह करू। मग 8 मायनस 2x इज इक्वल टू 0, मग 2x मायनस तिकडे झाला प्लस, 2x इज इक्वल टू 8, x इज इक्वल टू 4, मग x ची व्हॅल्यू किती आली 4, x ची व्हॅल्यू किती आली 4। मग या x च्या व्हॅल्यूला इधर 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 देखो देखो, at this value of x, at this value of x, either function becomes maximum or function becomes minimum। एक तर एरिया मोठा होतोय या x च्या व्हॅल्यूला, किंवा एक तर एरिया काय होऊन बसतोय, छोटा होऊन बसतोय। पण ते कसं करणार, that we get to know from second derivative, that we get to know from second derivative। मग सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार, घेऊ। फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 इक्वेट केला, सॉल्व्ह केला, एक्स ची व्हॅल्यू आली 4, मग एक्स इज इक्वल टू 4 ला आयदर फंक्शन बिकम्स मॅक्सिमम और मिनिमम। काय बनते ते कळते फ्रॉम द सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण घ्यायलो। सो सेकंड डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह आणखीन एकदा मारला, डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह इज सेकंड डेरिव्हेटिव्ह। ओके, चलो सेकंड स्टेप परत एकदा मी बोलतो। सेकंड स्टेप मध्ये काय केलं परत मी बोलालो, केशव म्हणाला परत सांगा, परत बोलतो। पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं, फंक्शन डिफाइन केला, फंक्शन कोण आहे एरिया, मग लेंथ इंटू ब्रेड्थ इज एरिया, ठीक आहे। दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। मग याचा डेरिव्हेटिव्ह हा असा कसा आला, हे काय केशव तुला थोडं कळणार नाही कारण अगोदर झालेलं आहे म्हणून। मग हे फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह हा असा आला, 8 ऍज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येते, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येते। पहिल्या डेरिव्हेटिव्हला 0 ला इक्वेट करायचा, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 शी इक्वेट करायचा, सॉल्व्ह करायचा। हे सॉल्व्ह केले, मॅथ्स आहे सिंपल, मायनस पलीकडे गेला तर प्लस 2x, मग 8 इज इक्वल टू 2x। हे बघा तुम्ही डोकं लावा काय केले ते। पहिल्या डेरिव्हेटिव्हला 0 शी इक्वेट केला, सॉल्व्ह केला, एक्स इज इक्वल टू किती आला 4 आला। याचा मीनिंग काय, याचा मीनिंग काय, at x is equal to 4, at x is equal to 4 एक तर फंक्शन मॅक्सिमम बनते किंवा एक तर फंक्शन मिनिमम बनते। at x is equal to 4 either function is becoming maximum or minimum। ते कशावरून कळते, that we get to know from the second derivative। सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार, घेऊ सेकंड डेरिव्हेटिव्ह। मग डेरिव्हेटिव्हचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, दॅट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह। हे डेरिव्हेटिव्ह याचा एकदा घेतलेला आहे, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, याचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ। मग 8 चा डेरिव्हेटिव्ह किती 0, कॉन्स्टंट। 8 चा डेरिव्हेटिव्ह किती कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, काल मी सांगितलं थोडं। कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 आहे। थोडेफार डेरिव्हेटिव्ह काल सांगितले होते, कोण नवीन असलं तर त्यांच्यासाठी। याचा डेरिव्हेटिव्ह किती -2 चा -2, -2 चा -2, एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती
1, 8 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनसचा मायनस, 2 चा 2, x चा डेरिव्हेटिव्ह 1, मग हे येते किती -2. -2 म्हणजे लेस दॅन किती आहे 0. -2 आला म्हणजे किती आहे लेस दॅन 0. मग लेस दॅन 0 साठी काय, लेस दॅन 0 असला तर फंक्शन काय बनले मॅक्सिमम. याचा मिनिंग काय झाला, फंक्शन इज मॅक्सिमम कधी, इथं ज्या एक्सच्या व्हॅल्यू मिळालेत का तिथं फंक्शन मॅक्सिमम बनते. कळते का मी काय होणार, फंक्शन मॅक्सिमम झाला, डबल डॅश लेस दॅन 0 आहे, डबल डॅश लेस दॅन 0 म्हणजे फंक्शन मॅक्सिमम झाला, छान. डबल डॅश लेस दॅन 0 आहे म्हणजे फंक्शन मॅक्सिमम झाला, पण कुठं, वेअर फंक्शन बिकम्स मॅक्सिमम, इथं ज्या एक्सच्या व्हॅल्यू आल्या तिथं फंक्शन मॅक्सिमम बनले, कळतं ना. फंक्शन इज मॅक्सिमम ऍट x इज इक्वल टू 4. फंक्शन इज मॅक्सिमम ऍट x इज इक्वल टू हाऊ मच 4. चला, काय डाऊट असले तर आता विचारा. डेरिव्हेटिव्ह आणि कोइफिशियंट सिमिलर नाही केशव, डेरिव्हेटिव्ह आणि कोइफिशियंट सिमिलर नाही, वेगळा आहे, नंतर क्लिअर होईल तुला हळूहळू. डेरिव्हेटिव्ह कसा आला, 1-2 दिवस लागतील तुला क्लिअर व्हायला, मागचे लेक्चर बघून घे डेरिव्हेटिव्हचे. चलो लिहून घ्या, परत सांगतो मी अजय, परत मी एकदा रिपीट करतो याला, एकदा लिहून घ्या. लिहून घेताना तुम्ही पण थिंक करा, एकदा लिहून घ्या, लिहून झाले की मी परत एकदा सांगतो. चलो चलो, इंटरेस्टिंगच आहे, इंटरेस्टिंगच आहे, डेरिव्हेटिव्ह एकदम चांगला आहे. चलो लिहून घ्या थोडस. चलो झालं का, ला 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 ला. चलो झालं का, परत एकदा जॉईन करा, या मीटिंग मध्ये थोडा टाइम राहिलाय, परत एकदा जॉईन करा.